प्रार्थना कशी कराल? काही लोकांनी विचारलं की देवाबरोबर कसे स्वतःला एकरूप करायचे, त्यांची भक्ती कशी करायची, त्यांची प्रार्थना कशी करायची. देवाची भक्ती करायची असेल तर घर सोडावं लागेल का? किंवा घर सोडणं जरुरी आहे का? किंवा संपूर्ण दिवसभर देवाचे भजन किंवा ध्यान करणे गरजेचे आहे का? चैतन्य महाप्रभूंना कोणीतरी विचारलं की भक्त कुणाला म्हणतात, भक्त कोण आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की भक्त हे 3 प्रकारचे असतात. ज्याने आयुष्यामध्ये एकदा जरी देवाला साथ घातली तो सुद्धा भक्त आहे. जो रोजच्या रोज साथ घालत असतो तो सुद्धा भक्तच आहे. आणि संपूर्ण दिवसभर देवाच्या आठवणींमध्ये जो बुडालेला असतो तो देखील भक्तच आहे. तुम्ही जरी संपूर्ण दिवस जप केला नाही, संपूर्ण दिवस ध्यान केलं नाही, 5 तास, 2 तास, 1 तास नाही तर फक्त 5 मिनिट, ज्यावेळी तुम्ही रात्री झोपणार असता त्यावेळी अगदी मनापासून फक्त 5 मिनिट परमात्म्याला आठवा. त्याची प्रार्थना करा की हे परमात्मा, आयुष्यामध्ये तू जे काही दिलंस त्यासाठी मी तुझा आभारी आहे. आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल त्यावेळी फक्त 5 मिनिटासाठी परमात्म्याचे परत एकदा आभार माना की तू माझ्या आयुष्यामध्ये एक चांगला दिवस दिलास म्हणून, आयुष्यामध्ये काहीतरी चांगले करण्याची संधी दिलीस म्हणून. आपल्याकडून कितीतरी चुका होतात, आपण रोज चुका करत असतो आणि तो रोज आपल्याला माफ करत असतो. आपण आपल्या सवयीप्रमाणे असहाय्य असतो आणि तो त्याच्या दयाळूपणामुळे प्रसिद्ध असतो. हृदयापासून केलेली प्रार्थनासुद्धा आपल्यामध्ये एक नवं चैतन्य आणते, काहीतरी जिंकण्याची ताकद निर्माण करते, दुःखाबरोबर लढण्यासाठी शक्ती देते. एकदा नारदाने देवांना विचारले की तुमचा सर्वात मोठा भक्त कोण आहे? त्यावेळी नारदाने मनात विचार केला की संपूर्ण दिवस नारायण नारायण मी करत असतो तर माझ्यापेक्षा मोठा भक्त कोण असेल? त्यावर देव त्याला म्हणाले, एक पृथ्वीवर राहणारा शेतकरी आहे, तो माझा सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. हे ऐकून नारदाला आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा कोण आहे, जाऊन पाहायला पाहिजे. नारदांनी त्या शेतकऱ्याची दिनचर्या पाहिली. सकाळी उठल्यावर 1 माळ जप करून तो आपल्या शेतावर काम करण्यास जात असे. शेतातून काम आटोपून घरी आल्यावर झोपण्याच्या आधी परत एकदा देवाचे नामस्मरण करत परत 1 माळ जप करत असे. परंतु तो सर्व दिवस काहीच देवाचे नामस्मरण करत नव्हता. इमानदारीने आपले आयुष्य जगत होता, आपल्या आईवडिलांची सेवा करत होता, स्वतःची बायको मुले त्यांचे पालनपोषण करत होता, कुणाचे मन दुखावत नव्हता. यावर नारदांना आश्चर्य वाटले की हा कसा सर्वात श्रेष्ठ भक्त होऊ शकतो. नारद देवाजवळ परत आले आणि देवाला संपूर्ण गोष्ट सांगितली की तो शेतकरी तर 1च माळ जप करतो आणि संपूर्ण दिवस शेती करत असतो, मग तो तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कसा? त्यावर देव त्याला म्हणाले, जरी तो 1 माळ जप करत असला तरी तो त्यावेळी एका क्षणासाठी सुद्धा बाकीच्या जगाचा विचार करत नाही आणि तो त्याच्या कर्तव्यामध्ये पूर्ण आहे. जर आपण सुद्धा देवाचे हृदयापासून फक्त 5 मिनिटासाठी नामस्मरण केले तर त्या 5 मिनिटांचा परिणाम संपूर्ण दिवस आपल्या आयुष्यावर दिसेल. परंतु हे लक्षात ठेवा की त्या 5 मिनिटांमध्ये 1 सेकंदासाठी सुद्धा इतर गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे. ती 5 मिनिटे अगदी प्रामाणिकपणे परमात्म्याला समर्पित केली पाहिजेत. तुमचे जे आयुष्य आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या आणि थोडेच दिवस फक्त ही 5 मिनिटं देवासाठी द्या. मग तुम्ही स्वतःच अनुभवाल की तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल झाला आहे.
जी शक्ती, जी ऊर्जा तुम्हाला मिळेल ती तुम्ही स्वतःच अनुभवाल. असं नाही की प्रार्थना करण्यासाठी धार्मिक असणं गरजेचं आहे. आपली तर इतकी ताकदसुद्धा नाही की आपण स्वतःहून श्वास घेऊ शकू. हे सर्व तर त्या देवानंच दिलं आहे. आपल्यामध्ये तर या धरती मातेतून अन्न उत्पादन करण्याची सुद्धा ताकद नाही. आपण फक्त बी लावत असतो, परंतु त्याचे फळामध्ये, फुलामध्ये रूपांतर हे फक्त देवच करत असतो. त्याच्या शक्तीमुळेच हे सर्व घडत असते. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशीच आनंदाची फुले निर्माण होतील जर त्यामध्ये प्रार्थनेचे बी रोवले तर. एका गावामध्ये 3 साधू राहत होते. ते तिघेजण परमेश्वराची प्रार्थना करत असत. त्यांच्या त्या प्रार्थनेचा असा प्रभाव संपूर्ण गावावर झाला की त्या साधूंजवळ गर्दी जमा होऊ लागली. त्यामुळे गावामधील जो पाद्री होता त्याला खूप आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला की आपल्या गावात इतके हुशार, इतके विद्वान असे कोण 3 साधू आले आहेत. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्याने पाहिले तर एकदम सामान्य साधू होते. ते जास्त शिकलेले सुद्धा नव्हते. त्या पाद्रीने त्यांना विचारले, तुम्ही कोणती प्रार्थना करता? त्यावर ते तिघे म्हणाले की आम्ही काही जास्त शिकलेलो नाही. आम्हाला तर काहीच येत नाही. आम्ही देवाजवळ एकच गोष्ट सांगत असतो की हे देवा, आम्ही सुद्धा तिघे आहोत आणि तुम्ही सुद्धा 3 आहात. 3 शक्तींच्या स्वरूपात आपण परमात्म्याला ओळखतो. एक निर्माण करणारा, एक पालन करणारा आणि एक त्याला गती देणारा. परमात्म्याच्या 3 शक्ती. मग आम्ही प्रार्थना करतो, आम्ही सुद्धा 3 आणि तुम्ही सुद्धा 3. मग आमचे कल्याण करा. त्याला वाटले हे कसले लोक आहेत, ही कसली प्रार्थना झाली. आम्ही 3, तुम्ही सुद्धा 3, तर मग आमचे कल्याण करा. त्या पाद्रीने आपली जी विधियुक्त अशी प्रार्थना होती ती सर्व त्यांना शिकवली. एकदा शिकवली, त्यांना समजली नाही. दुसऱ्यांदा शिकवली तरी त्यांना समजली नाही. तिसऱ्या वेळी परत शिकवली, त्यावेळी त्यांना थोडी थोडी समजली. असे बऱ्याच वेळा शिकवल्यानंतर त्याला वाटले की आता ही प्रार्थना त्यांना थोडी थोडी समजली आहे. त्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं. तो आपल्या नावेमध्ये बसून जाऊ लागला आणि थोडे पुढे गेल्यानंतर त्याने पाहिले की ते तिघेसुद्धा पाण्यावरून चालत येत होते. ते तिघे येऊन त्याला म्हणाले की तुम्ही आम्हाला प्रार्थना शिकवलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहे, परंतु तुमची प्रार्थना आम्ही परत विसरलो. कृपा करून परत आम्हाला तुमची प्रार्थना शिकवा. ज्यावेळी त्याने पाहिले हे तिघेजण पाण्यावरून चालत आहेत, किती प्रभाव आहे यांचा, त्यावेळी त्याच्या लक्षात आले की मी शब्दांमध्ये लिहिलेल्या प्रार्थनेपेक्षा ह्यांची साधी सोपी प्रार्थना खूपच प्रभावी आहे. किती वेळ आपण करतो त्यापेक्षा आपण ती कशी करतो हे महत्त्वाचं आहे. जास्त शिकण्यासाठी हुशारी नको, तर प्रामाणिक आणि सरळ मार्गी असलं पाहिजे. कारण चतुराई चौपट करे ज्ञानी गोता खाए और भोले भाले भक्त को तो जल्दी प्रभू मिल जाए. तर जर आपण अगदी प्रामाणिकपणे प्रार्थनेची ही 5 मिनिटे आपल्या आयुष्यात जोडली तर विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिळवाल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिव्य ऊर्जा मिळालेल्याचा अनुभव येईल. तुम्हाला वाटेल की होय, देव माझ्याबरोबर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. फक्त तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवायला हवा. इफ यू वरी इट मीन्स यू डोंट प्रे. इफ यू प्रेड देन व्हाय डू यू वरी. जर तुम्ही चिंता करत असाल तर अजून तुम्ही ती प्रार्थना समजलेलाच नाही. तुम्ही प्रार्थना हृदयापासून केली असेल तर काळजी का करता? कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली, जर तू प्रामाणिकपणे माझी प्रार्थना करू लागलास तर तुझी काळजी मी घेईन. योगक्षेम महाम्यम. जर आपण 5 मिनिट,
फक्त 5 मिनिट परमात्म्याला दिली तर ती 5 मिनिटं तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करू लागतील.